अजून एक महानगरपालिका आणि सर्वात जास्त फायरची पदं, हा जो सिलसिला आहे तर तो KDMC पासून सुरू आहे, जिथं फायरची खूप जास्त पदं दिसत आहेत. तुम्ही जर पाहाल तर KDMCने एवढी पदं काढली, त्यानंतर आपण बघू शकतो ठाण्याने एवढी जास्त पदं काढली, आणि तीच जी काही एक सिरीज कंटिन्यू ठेवलेली मीरा भाईंदरनी, आणि मीरा भाईंदरनी तो तब्बल इथं तुम्ही बघू शकता रे, तब्बल 441 पदं जी आहेत ती फक्त अग्निशमन म्हणजे फक्त फायरमॅनसाठी एवढी जास्त पदं तुम्हाला दिसत आहेत. आणि खरं सांगू पोरांनो, ही पदं भरपूर झाली. तुम्ही जर लिपिकला वगैरे बघाल तर तिथं फक्त 3 पदं आहेत. कुठं 3 पदं आणि कुठं 441 पदं, तर खूप जास्त पदं आहेत. आणि मला सांगू म्हणजे तुम्हाला सांगायचं, मी जेव्हा आता मनापासून खरं विचार करते की ज्या विद्यार्थ्यांनी फायरचा कोर्स केला आहे ते किती लकी आहेत सध्याला, कारण की इथं त्यांचे लागायचे चान्सेस जे आहेत ना ते 200+ वाढलेले आहेत, कारण की वॅकन्सी एवढ्या आहेत. जो विद्यार्थी एखादा महिना, मी 2 महिने 3 महिनेही म्हणत नाही, एखादा महिना मन लावून अभ्यास करल प्रॉपरली, त्याचं काम 101% होणार म्हणजे होणारच. कारण की एवढ्या जागा फायरच्या मी स्वतः कधी माझ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. तेवढ्या जागा महानगरपालिका नुसतं फायरसाठी काढते. तर अजूनसुद्धा जर तुम्ही जागी झाला नसाल फायरच्या पोरांनो तर व्हा, कारण की सगळ्या महानगरपालिकांमध्ये सगळ्यात जास्त जागा फायरमॅनच्या आहेत. सगळ्यात जास्त डबल टिब्बल चोबल जागा आहेत तुम्हाला बाकी पदांपेक्षा. कुठं 3 पदं 4 पदं 6 पदं, आणि कुठं 200 पदं 257 पदं 241 पदं. हे भरपूर झालं. आणि थोडा अभ्यास करा, काम होतंय, माझे शब्द लक्षात राहतील. आज आपण इथं तुमचा अभ्यासक्रम काय आहे, तुमची पात्रता काय आहे, तुमची परीक्षा पद्धती काय आहे, हे सगळं समजून घेणार आहोत अगदी थोडक्यात. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं तुम्ही बघा रे, इथं तुम्हाला टेक्निकल संबंधी काय प्रॉब्लेम असेल तर हा वरचा नंबर दिसतोय, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. ही PDF जी आहे तर ती मी तुम्हाला शेअर करते टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. इथं बघा हे मीरा भाईंदरनी दिले, तर जर टेक्निकल संबंधी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथं या नंबरला सगळ्यांनी काय करायचं, कॉल करायचं, बाबा मला हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर नॉन टेक्निकल संबंधी काही इश्यू असेल तर तुम्ही हा नॉन टेक्निकलसाठी हा नंबर जो आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करायचं आहे. ठीक आहे, तर हे स्वतः मीरा भाईंदरनी दिले. 22 तारखेपासून तुमची फॉर्म फिलिंग सुरू झाली आहे, ते इथं 12 तारखेपर्यंत म्हणजे सप्टेंबर 12 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा, भरून घ्या. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या डेट संबंधी. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता रे, टोटल पदं जी आहेत तर ती इथं 441 पदं आहेत, जी की वन्स अगेन खूप 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 झाली. तर इथे तुम्ही बघू शकता सगळं काही दिलेलं आहे. आरक्षण वगैरे सुद्धा दिलेलं आहे, 1% अनाथ आरक्षण सुद्धा दिले. बघा खूप छान. तर इथं तुम्ही बघू शकता अजून एक पद आहे जे सेम एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवतं, तर इथं ते आहे चालक यंत्रचालक. तुमचं सुद्धा याच्यामध्येच येतं. तर चालक यंत्रचालक याची टोटल 14 पदं आहेत. ठीक आहे, सेम सिलेबस असणारे, सगळं काही सेमच असणारे. तर फायरमॅन आणि चालक यंत्रचालक दोघांचं सेमच आहे. तर बघा, त्यानंतर इथं सहाय्यक अग्निशमक अधिकारी याचे सुद्धा 6 पदं आहेत. जर तुम्ही ह्याच्यासाठी सुद्धा एलिजिबल असाल तर बघून घ्या. पात्रता बघूया आपण इथं. तर बघा इथं अग्निशमक म्हणजे इथं फायरमॅनची जी पात्रता आहे तर त्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 10वी उत्तीर्ण गरजेचं असणं म्हणजे 10वी प्रत्येकाची असतेच उत्तीर्ण. त्यानंतर इथं तुम्हाला राष्ट्रीय अग्निशमक केंद्र, महाराष्ट्र अकादमी, महाराष्ट्र शासन मुंबई नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक मंडळ यांच्या अग्निशमक प्रशिक्षण पाठ्यक्रम, म्हणजे एक मी म्हणू शकते इथं सगळ्यांना चान्स दिलेला आहे. ज्यांचा फायरचा कोर्स झालाय बाबांनो, तुम्ही याला अप्लाय करा, असं यांचं म्हणणं आहे मीरा भाईंदरवाल्यांचं. बाकी जर आपण पाहिलं तर कल्याणला किंवा ठाण्याला नाही, त्यांनी गोष्टी लिमिटेड ठेवल्या होत्या, पण इथं नाही आहे. ज्यांनी कोर्स केलाय, सेल्फ गव्हर्नमेंटमधून केलाय, तुम्ही ऑल इंडिया म्हणजे सेल्फ गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्य तांत्रिकमधून MSBT मधून केलाय, किंवा मग तुम्ही इथं केंद्र राज्य अग्निशमक सेवामधून केलाय, कुठूनही केला असेल तुम्ही इथं एलिजिबल होताय. सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे. कुठूनही केला असला तुमचा फायरचा कोर्स असणं एवढंच आम्हाला अपेक्षित आहे, असं मीरा भाईंदर म्हणते. तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये ते पोरं नाराज झाले असतील ज्यांनी प्रॉपर त्यांचा 6 महिन्याचा कोर्स केलाय. असो, आता त्याला कोणी काय करू शकत नाही, कारण की ठाण्याने सुद्धा गोळ घातलायच SI संबंधी. तर बघा, मराठी भाषेचे ज्ञान ते असतंच आपल्याकडे. 10वीला आपल्याला मराठी विषय असतो म्हणजे आपल्याकडे ज्ञान आहे. ठीक आहे,
पात्रता वगैरे ही तुमची असेलच. जर तुम्ही ऑलरेडी फायरचा कोर्स केलाय तर मला वाटत नाही पात्रता तुमची नसताना तुम्ही तो कोर्स केला असेल तर ही पात्रता तुमच्याकडे असतील. उंचीची, छातीची, वजनाची हे वगैरे तुमच्याकडे असणार, मी अशी गृहीत धरते. आणि सेम पात्रता जी आहे इथं तुम्ही बघू शकता सेमच आहे. 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, फायरचा कोर्स असणं गरजेचं आहे. फक्त एक बाब इथं जड वाहन चालक परवाना म्हणजे हेवी लायसन्स हवंय. आणि हेवी म्हणजे तुम्ही वाहतूक म्हणजे तुम्ही इथं 3 वर्षाचा अनुभव सुद्धा असणं तुमच्याकडे अनिवार्य आहे. 3 वर्षाचा अनुभव आणि हेवी लायसन, बस एवढंच इथं गरजेचं आहे चालक यंत्रचालकमध्ये. आणि इथं पोरं कमी असतात, हा अनुभव कमी असतो. आणि हेवी लायसन्स त्यासोबत फायर हे कमी असतं, तर इथं अजून जास्त चान्सेस लागण्याचे. तर तुमच्याकडे हे दोन्ही असेल तर मग तुम्ही तर लागणारच आहेत. त्यानंतर बघा एक थोडासा एक निराशाजनक मुद्दा इथं मी तुम्हाला सांगते, जो जाहिरातीत मला दिसला. तर इथं पोरांनो, समजा अग्निशमक केंद्र अधिकारी या पदासाठी तुम्ही 40 वर्ष असाल तरच, 40 वर्षाच्या आतमध्ये असाल तर एलिजिबल आहात. तसंच चालक यंत्रचालक आणि अग्निशमक या पदासाठी 30 वर्ष राहील. म्हणजे जर तुम्ही 30 वर्ष क्रॉस केले असेल तर तुम्ही इथं एलिजिबल राहणार नाही, असं ठाण्याने आणि कल्याण डोंबिवली KDMCने ठाण्याने हे काही केलं नव्हतं, पण इथं मात्र यांनी ही एलिजिबिलिटी लावलेली आहे. थोडीशी दुःखदायक आहे, पण आता त्यांनी लावली आहे, त्याला कुणी काही करू शकत नाही. तर चेक करू शकता तुम्ही. जर याच्या वर झाला तर नका भरू फॉर्म, 30च्या आतमध्ये असेल तर भरून घ्या. ठीक आहे, जे काय असेल ते तुम्हाला सगळं सांगणं माझं काम आहे. तर बघा तुमच्यासाठी थोडासा पेपर पॅटर्न वेगळा असणार आहे, कारण की तुमचा ग्राउंड आहे, मैदानी आहे. त्यामुळे इथं बघा चालक यंत्रचालक, सहाय्यक अग्निशमक केंद्र अधिकारी, अग्निशमक पदाकरिता जे तुमचं स्वरूप असणार आहे परीक्षेचं, त्याच्यामध्ये मराठीसाठी 7 प्रश्न असणार आहेत 14 गुणांसाठी. इंग्लिशसाठी इथं 8 प्रश्न असणार आहेत 16 गुणांसाठी. जनरल नॉलेजचे 7 प्रश्न असणार आहेत, बघू शकता इथं 14 गुणांसाठी. रिझनिंगचे टोटल 8 प्रश्न असणार आहेत 16 गुणांसाठी. आणि इथं टेक्निकल सब्जेक्टचे 20 प्रश्न असणार आहेत 40 गुणांसाठी. आणि बाकी तुमची मैदानी चाचणी असणार आहे. लक्षात घ्या, तर 100 गुणांचा तुमचा पेपर होईल, 100 गुणांची तुमची मैदानी चाचणी होणार आहे. दिलंय तुम्हाला खाली की अग्निशमक पदासाठी 100 गुणांची स्वतंत्ररित्या मैदानी क्षमता चाचणी घेण्यात येईल, हे जाहिरातीमध्ये नमूद आहे. तर तुम्ही बघू शकता स्वतः सुद्धा जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही जर इथं फायरमॅनची तयारी करताय तर तुम्ही कंपल्सरी स्टडी स्पेस मराठी टेलिग्राम चॅनल जॉईनच केलं पाहिजे. ते काय फ्री असतं, तिथं तुम्हाला सगळ्या महत्त्वपूर्ण माहिती मिळत असते. याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी ती माहिती देईल. ठीक आहे, तर तुम्ही ते बघा. त्यानंतर बघा ठाणे महानगरपालिकेसाठी मी ऑलरेडी एक कोर्स तयार केलेला आहे फायरमॅनचा. त्याच्यामध्ये माझे लेक्चरसुद्धा आहेत, त्याच्यामध्ये मी तुला GK सुद्धा दिले, करंट अफेअर्ससुद्धा दिलेला आहे, पूर्ण टेक्निकल पार्ट आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट दिलेला आहे, तुम्हाला विचारला जाईल त्याच्यावर प्रश्न. त्यासोबत तुम्हाला मी 2006चा जो काही तुमचा फायर प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे, 2023चा फायर प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे, नॅशनल बिल्डिंग कोड पार्ट 4 फायर अँड लाईफ सेफ्टी मी शिकवलेला आहे. त्यासोबत मी इथं फायर प्रिव्हेन्शन रूल्स जे आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत. ऑल टेक्निकल पार्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि याची प्राईस जी आहे ना ती फक्त मी 299 रुपये ठेवलेली आहे, नाममात्र प्राईज आहे. नक्की घेऊन टाका. KDMCची प्राईस तर आपण थोडी जास्त ठेवलेली, पण ही प्राईस खूप मी तुम्हाला परवडेल अशा ह्याच्यात ठेवलेली आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. मी यूट्यूबला सुद्धा लेक्चर घेत असते आणि बॅचमध्ये सुद्धा असते आणि नक्कीच तुम्हाला ते आवडणार आहे. भेटूया आपण आपल्या बॅचमध्ये फायरच्या. तर नक्की तुम्ही घ्या आणि मग तिथेच या. थँक्यू सो मच.